अहो मग आम्हाला इतके लोक बोलले, आम्हाला काय बोलू द्याल की नाही तुम्ही? फक्त आम्ही आरोप ऐकायचे का सभागृहात? आम्ही उत्तर नाही घ्यायचं का? मी 1 मिनिटात तुमचे नावं वाचेल आणि आमच्या मागण्या मंजूर करावा असं म्हणून बसून जातो. मला काही फरक पडत नाही. तुम्ही 20 पर्यंत बोला, आमचं काय म्हणणं नाही, बोला तुम्ही. मंत्री महोदय, मंत्री महोदय, उत्तरामध्ये बोलणार आहे लांडे साहेब, तुमच्या उत्तरामध्ये तुमचा विषय बोलणार. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये पुरवण्या मागणीच्या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला, त्यांचे मी खूप आभार मानतो. त्याच्यामध्ये सुनील प्रभू साहेब आहे, रमेशजी बोरनारेजी आहे, जयंतजी पाटील, अमनजी पटेल, त्याचप्रमाणे काशीनाथजी दाते, प्रताप अडसड, संजयजी देरकर, अमोलजी खताळ, संदीप क्षीरसागर, आबू आझमी, श्रीमती मेनिकाताई राजोळे, अर्जुनरावजी खोतकर, सौ सुलभाताई गायकवाड, लोणीकर साहेब, मेश्राम साहेब, निमिता मुंदळाताई, या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी पाणी पुरवठा व स्वच्छता या विभागावर आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. बोरनारेजींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं असता पाणी पुरवठ्याची कामं ही रखडलेली आहेत आणि जनरली आपण सगळ्या सभासदांच्या भावना जर पाहिल्या तर पाणी पुरवठ्याकरता कामं रखडल्याच्या या ठिकाणी बऱ्याच चर्चेमध्ये या ठिकाणी विषय आला. जवळपास 50,000च्या वरती योजना आपल्या त्या काळामध्ये मंजूर झाल्या आणि आता त्याच्यापैकी 26,000च्या वरती योजना हे आपल्या पूर्णत्वास आलेल्या आहे. निधीच्या बाबतीमधलाही विषय या ठिकाणी करण्यात आला. कामं कशी रखडली, कॉन्ट्रॅक्टरांचा काय विषय आला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळामध्येही आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार सन्माननीय सदस्य महोदय यांनी या विषयावर